आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे जो काही अर्जुन आणि सायलीमध्ये जो काही तणाव आहे किंवा इथे आता प्रियाने इथे जे काही अर्जुनला सायलीच्या मोबाईलवरनं नंबरवरनं मेसेज केलेला असतो आणि मेसेज करून इथे मनातील मला तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगायच्या आहेत असं जेव्हापासून सांगितलेलं असतं तेव्हापासून अर्जुन जो आहे त्याला खरंच असं वाटत असतं की सायलीचं माझ्यावरती अगदीच मनापासून प्रेम आहे आणि सायली मला काही गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे तो इथे गार्डनमध्ये जाऊन बसलेला असतो आणि गार्डनमध्ये जाऊन बसल्याच्या नंतर आता इकडे सायलीला तर काहीच माहिती नसतं, पण प्रिया समोर इथे सायलीवर असलेल्या प्रेमाची कबुली अर्जुन देत असतो. खरं तर आता इथे प्रियाला ही गोष्ट ऐकायची असते, ती म्हणजेच की इथे अर्जुन जो आहे तो फक्त नाटक करत आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्टप्रमाणेच हे प्रेमसुद्धा खोटं मी ठरवणार असं इथे ती मनाशी ठरवते आणि मनाशी ह्या गोष्टी इथे ठरवल्याच्या नंतर आता मनाशी ह्या गोष्टी ठरवल्याच्या नंतर घरी आल्यावर तिची खूप जास्त चिडचिड होत असते. तिला काय सांगावं काय बोलावं हेच इथे कळत नसतं.
तर आता प्रेक्षकांनो, इथे जो काही अर्जुन आहे तो अर्जुन तिथून कंटाळून घरी येतो आणि घरी आल्याच्यानंतर सायलीला विचारत असतो. तेव्हा सायली म्हणते, नाही, मी तुम्हाला कुठलाच कसलाच मेसेज केलेला नाही आणि तुम्ही असं का बोलताय हे सुद्धा मला माहिती नाही. असं म्हटल्याच्या नंतर अर्जुन तो मेसेज इथे सायलीला दाखवतो आणि तो मेसेज पाहिल्याच्या नंतर सायली म्हणत असते मनामध्येच की हा तर सर्व माझ्या मनातील मेसेज आहे, पण मी हा मेसेज केला नाही तर मग कोणी केला, असं इथे ती मनातच बोलत असते. तर मात्र आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही प्रिया आहे, प्रियाची मात्र खूपच जास्त चिडचिड इथे होत असते. कारण इथे आता प्रियाला असं वाटत असतं, मी एवढं सर्व काही केलेलं आहे आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या आहे तशाच इथे राहिलेल्या आहेत, त्याचा कुठलाच इथे फायदा झालेला नाही, असं इथे तिला वाटत असतं. आणि तेव्हा जे काही नागराज आहेत ते तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात की प्रिया, तू खूप जास्त चुकीचं करतेस आणि तुला कळत नाही का की आता तू कशा पद्धतीने वागतेस वगैरे, असं करण्याची काहीच गरज नाही. जे काही इथे तुला ऐतं मिळत आहे, तुझ्या बापाची प्रॉपर्टी म्हणजेच की रविराजची, ती सोडून तू दुसऱ्याच्याच मागे लागलीस. त्या अर्जुन आणि सायलीचं प्रेम खरं आहे की नाही, त्यांचं लग्न खरं आहे की नाही, हे करायची तुला काहीच गरज नाही. तेव्हा मात्र आता प्रिया नागराजला बोलत असते, तुमचं हे जे काही फ्रीमधलं जे काही बोलणं आहे त्याला तुम्ही कुलूप लावा आणि त्या कुलपाला लावलेली जी काही चावी आहे ती तुम्ही समुद्रामध्ये फेकून द्या. असं म्हटल्याच्या नंतर आता इथे नागराज तिला समजवत असतात, पण ती काही वेळेला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. आणि त्यामुळेच आता इथे जी काही प्रिया आहे तिने पुन्हा आणखी एक खूप मोठा नवीन प्लॅन बनवलेला असतो. जेव्हा सायलीच्या मोबाईलवरती वेगवेगळ्या नंबरवरून, अननोन नंबरवरून नोटिफिकेशन येतात, मला तुम्हाला उद्या भेटायचं आहे, तेव्हा अर्जुन म्हणतो, कोण आहे? आणि तेव्हाच इथे आता जी काही प्रतिमाने सायलीला कॉल केलेला असतो आणि तेव्हा प्रतिमाने केलेला कॉल सायली अर्जुनला सांगत नाही, त्यामुळे त्याच्या मनामध्ये थोडासा संशय निर्माण होतो. आता पुढील भागामध्ये जेव्हा सायली बाहेर पडून कोणाला तरी भेटायला जात असते, खरं तर हा पूर्ण प्रियाचा प्लॅन असतो, तेव्हा अर्जुन तिला दुरूनच पाहत असतो आणि विचार करतो की मिसेस सायली मला न सांगता कोणाला भेटायला आलेले आहेत. आता ह्या दोघांच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होईल का हे सुद्धा पाहणं खूप जास्त रंजक असणार आहे. का अर्जुन आणि सायली हे सर्व काही विसरून एकत्र नांदतील किंवा एकमेकांचं जे काही प्रेम आहे ते एक्सेप्ट करतील, हे सुद्धा पाहणं खूप जास्त रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पाहत राहा. ठरलं तर मग